कोल्हापूर शहर पर्यटकांनी गजबजलं। काल रविवार निमित्त भाविकांची मांदी आली। 95,000 भाविकांनी घेतलं अंबाबाईचं देवीचं दर्शन। आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी राजकीय पक्ष सज्ज। राजकीय पक्षांकडून इच्छुकांना उमेदवारी अर्ज वाटप। सर्व प्रभागाकडून इच्छुकांचे उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू। अठरा देशांचे मंत्री आणि शिष्टमंडळ नाशिकमध्ये मालेगावच्या व्यंकटेश्वरा फार्मला दिली भेट। माजी सैनिकांनी सहकारी तत्वावर केलेल्या शेतीचं केलं कौतुक। महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते कर्नाटक पोलिसांच्या ताब्यात। आजपासून बेळगावात कर्नाटक विधानसभा हिवाळी अधिवेशन। अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी एकीकरण समितीचा मेळावा। बार्शी बाजार समितीसाठी 96.98% मतदान। आजपर्यंतच्या निवडणुकीत सर्वाधिक मतदान। 18 संचालकांच्या निवडणुकीसाठी मतदान। आरोग्यमंत्र्यांची मध्यरात्री छत्रपती संभाजीनगर जिल्हा रुग्णालयाची पाहणी। तपासणीत रुग्णालयाचा ढिसाळ कारभार समोर। आरोग्यमंत्री आबिटकरांकडून अधिकाऱ्यांची कान उघडली। नागपूरच्या शासकीय आयटीआयचं नामांतर। आयटीआयला श्री संत जगनाडे महाराजांचं नाव। मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते नामांतर। छत्रपती संभाजीनगरच्या फुलंब्रीत रोहिओ घोटाळा। एकाच फोटोवर 5 कोटींची बिलं। 33 गावातील 96 कामांसाठी मजुरांचा एकच सामूहिक फोटो। सॉफ्टवेअर बिघाडामुळे विमानसेवा 15 डिसेंबरपर्यंत स्थगित। छत्रपती संभाजीनगर, मुंबई आणि बंगळुरू विमानसेवा स्थगित। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।